जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज। राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। दरम्यान वकील सदावर्ते यांनी इतरांनी बेंदुरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याबाबत तातडीची सुनावणी पार पडली। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। वकील सुभाष झा न्यायालयात युक्तिवाद करताना म्हणाले, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे। राजकीय पक्षांनी पुकारलेला बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण दावा बेंदुरातील याचिकेकर्ता हायकोर्ट केला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयाचा संदर्भ देत युक्तिवाद सुरू आहे। राज्यात गेल्या काही वर्षात भीमा कोरेगाव मराठा आरक्षण याबाबत झालेल्या आंदोलनात प्रशासन व्यवस्था ठप्प झाली होती। या राज्यासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बंदचा मोठा फटका बसेल। सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टाने हस्तक्षेप घेण्यात यावा, अशी मागणी सुभाष झा यांनी केली आहे। पुढे बोलताना सुभाष झा म्हणाले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलावी पाहिजे। कोणालाही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार नाही। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे। कोणताही निर्दोष प्रदर्शन हे कायदेशीर मानले जाते। बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे। 2 लहान मुलीच्या बाबतीत जे घडले त्यासाठी आरोपींना फाशी दिली पाहिजे, पण त्यासाठी बेकायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणं चुकीचं आहे। बदलापुरात त्या दिवशी 10 तास लोकलची रेल रोको केला, पोलिसांवर जमावावर दगडफेक केली। मात्र अशा मुद्द्यावर राजकारण होणे हे चुकीचे आहे। उद्याच्या बंदसाठी राज्यातील विरोधी पक्षांना कार्यक्रम जाहीर केला आहे। लोकल, ट्रेन, बससेवा, रस्ते बंद करण्याचे यांचं नियोजन केले गेले। विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही। यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांना मोठा फटका बसेल, तसेच राज्यात एका दिवसाचा महसूलही बुडेल। याचिकाकर्त्याच्या वतीने डॉक्टर गुणवर्ते यांना देखील युक्तिवाद सुरू आहे। गुणवर्ते सदावर्ते यांनी न्यायालयात बंदविरोधात आक्रमक युक्तिवाद केला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। दोषी पोलिसांवर कारवाई सरकारने केली आहे। राज्य सरकारचा स्थापन केली आहे। मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानावर झालेल्या दगडफेक घटनेचे मोठे फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले। अशा प्रकारे दगडफेकीचे समाधान कसं करणार, असा सवाल सदावर्तेंनी केला आहे।